बाकी राहिलेत आता 1 2 3 4 आणि 5 अंदाज नाही बघा, हात वगैरे तुटलेत। याचा अर्थ हे सगळे होलसेल दुकान आहेत साड्यांसाठी। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। आता दत्त मंदिरातून दर्शन घेऊन आणि आपण आता ह्या साईडला हे मंदिर दिसते महादेवाचं, तिकडे जाऊया दर्शनाला। इकडे जाण्यासाठी मागणंच रस्ता आहे छोटासा, तिथून जाऊ। स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे इकडे आणि बघा मंदिराच्या समोरच इथे एक कुंड आहे। हे बघा पाणी खूप घाण झाले, दूषित आहे, पण हे कुंड आहे। आणि हे बघा इथे स्वयंभू महादेव मंदिर नारायणेश्वरकडे, तर नारायणेश्वर म्हणतात या शंभू महादेवाला। चला आतमध्ये जाऊ मंदिरात। खूप जुनं मंदिर आहे। हे बघा याच्यावरूनच कळतं आपल्याला, हे दगड जे आहेत त्याच्या अंदाजा लावा की किती जुनं मंदिर आहे। या मंदिराची रचना हेमाडपंथी असून हे यादव काळात बांधले असावे असे म्हणतात। भूमित स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे, हे आपल्याला या दगडांच्या नक्षीकामावरती बघूनच कळतं। आणि हे वरचं कलरिंग वगैरे आता केलेलं दिसते काही दिवसांपूर्वी, कारण ह्या आधी एवढं नव्हतं कलरिंग। हे जसं खाली दिसतंय असंच होतं, इथे रंगरंगोटीचं काम चालू दिसतंय, त्याच्यामुळे ते शिडी वगैरे इथे दिसते। अजून हे खालचं राहिलंय पेंटिंग करायचं। मंदिरात येण्यासाठी आपल्याला इकडनं पण येता येतं, म्हणजे मेन रोडने आपण तिरुपतीकडनं जर आलो या रोडने सरळ तर इकडून पण येता येतं। हे बघा ही एक दीपमाळ आहे मंदिराच्या आवारात। या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर मोठा असून आजही आपल्याला काही प्राचीन शिल्प या मंदिराच्या आवारात पडलेली दिसतात। आणि समोरून आपल्याला मंदिराचे हे असे काही रूप दिसते। चला आता मंदिरात जाऊ। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही सुंदर नंदीची मूर्ती पाहायला मिळते। ही मूर्ती थोडीशी भंगलेली असून यावरचं नक्षीकाम बघण्यासारखं आहे। आणि हे खांब दिसत आहेत 1 2 3, इकडे 2, म्हणजे इकडे कदाचित एक खांब होता तुटलेला दिसतोय। बाकी राहिलेत आता 1 2 3 4 आणि 5। तर हे खांब होते, म्हणजे याचा अर्थ इथे सभा मंडप होता, तो कदाचित तुटलेला आहे। बघा इथे दिसतंय, हे बघा तुटलेलं दिसतंय, नाही तर हा पूर्ण इथं सभा मंडप होता। मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला हे 20 खांब दिसतात आणि हे पूर्ण मंदिर या 20 खांबांवरतीच उभारले गेलेले आहे। या 20ही खांबावर आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते। आतमध्ये आपल्याला आणखीन एक ही नंदीची मूर्ती पाहायला भेटते। या नंदीच्या समोरच एक कासवही आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूस या अशा मूर्त्या दिसतात आणि या मूर्त्यांची अवस्था बघताना आपल्याला परत एकदा समजून येते की हे मंदिर किती पुरातन असावं। हा आहे मंदिराचा गाभारा, इथं आतमध्ये पिंड आहे, महादेवाची मूर्ती आहे आणि या मूर्तीवर अंदाज नाही बघा, हात वगैरे तुटलेत, याचा अर्थ किती जुनं मंदिर असणार आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं आणि मन एकदम शांत होऊन जातं। या काथेच्या खाली आपल्याला त्रिपिंड पाहायला मिळते, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक मानले जाते। ध्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय मंदाकिनी सदिले चंदन जटिताय नंदीश्वरनाथ महेश्वराय मंदार। गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आणि मंदिराच्या बाहेर निघताना आपल्याला हे सिद्धिविनायकाचं मंदिर दिसतं।
नारायणेश्वर हे मंदिर सासवडपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नारायणपूर या गावी आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव आहे नारायणपूर गाव, जिथे दत्त मंदिर आणि हे नारायणेश्वराचं जुनं मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि असं म्हणतात की हे मंदिर 2000 वर्षांपूर्वीचं आहे. रंगरंगोटी केल्यामुळं जरा बरं वाटतं मंदिर. म्हणजे बाकीचं बघू शकता जे बिना कलरचं आहे आणि जे कलर केले त्याचा डिफरन्स बघा. आणि वरती पण मस्त असं नक्षीकाम आहे, रंगरंगोटी केलेली आहे आणि बरंच जुनं मंदिर आहे हे. त्या साईडला आहे पुरंदर किल्ला. आपण नारायणपूरमध्ये आहोत आणि नारायणपूरमधून समोरून दिसतो पुरंदर किल्ला, खूप जवळ आहे इथून. त्याच्यासाठी आपण सेपरेट येऊ. नारायणपूरमध्ये दर्शन वगैरे झालं आपलं, घेतलं आणि त्यानंतर मोबाईलची बॅटरी संपली होती माझी, त्यामुळे पुढचं काही शूट करता नाही आलं. आता आपण दिवे घाट उतरून फुडसुंगमध्ये आलोत आणि हे बघा आता आपण जिथे थांबलो आहे इथे सगळे होलसेलचे दुकान आहेत साड्यांचे. रस्त्याच्या दोन्ही साईडला, या साईडला पण बघा, हे सगळे होलसेल दुकान आहेत साड्यांसाठी. म्हणजे लोक लग्नाचा बस्ता वगैरे बांधायचा असेल तर बरेचसे लोक इकडे येतात. होलसेलमध्ये साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर इकडे तुम्हाला चांगल्या दरात होलसेल रेटमध्ये साड्या वगैरे मिळतात. आणि इथे दिसते आमंत्रण मिसळ आणि भेळ, आमंत्रण 4G. यस हे बघा. आज आपण एका दुकानात जाऊ. इथे थांबलो तर आम्ही काहीतरी बघायचं वाटतं यांना, म्हणून आता सगळे एका दुकानात घुसलेत. इथे बघू आता. आता 11:10 झालेत आणि आपण इथं जीवन फॅमिली रेस्टॉरंट चिंचवडमध्ये इथे जेवण करायला थांबलो. आपल्याला उशीर झाला आज खूप यायला. उशीर झाल्यामुळं गाडी थोडी पळवावं लागली, त्याच्यामुळं मी काय शूट नाही केलं, ब्लॉग काही करता नाही आलं. त्याच्यामुळं 10 वाजता मी इथं आलो, जेवण वगैरे केलं, 1 तासभर लागला आणि आता निघतो आता घरी. निघायला आपल्याला उशीर झाल्यामुळे सगळ्याच गोष्टी डिले होतात. तर कुठेही बाहेर जायचं असेल तर वेळेच्या आधीच निघा, लवकर निघा.